जे आपल्याला बोध अमृत हे म्हणजे बुद्धीला सुख प्राप्त करून दिलं आणि दुःख अंतःकरणातलं संपवलं. त्याचं नाव बंधन काढलं. मग ईश्वरामरी थांबणं, आपलं रूप आपल्याला जाणता आलं. त्याचं नाव ज्ञान. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या स्वरूपाची ओळख आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुखाची अनुभूती आहे. ज्ञानेश्वरी ही आपल्या सुखाचं खाण आहे आणि ज्ञानेश्वरी ही तत्वाची जाण आहे, जगताची जाणीव नाही. वृत्तीमध्ये विकार नाही आणि वृत्ती ब्रह्माकार झाल्याशिवाय राहत नाही. हे ज्ञानेश्वरीचं फल आहे, परमफल आहे की बुद्धी जगताकार देहाकार सदा असते. पण ती बुद्धी जगताला सोडून बाद करून ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तदाकार असते. त्याला नाव म्हणतात ब्रह्माकार. तिने देहाकार सोडलेला असतो. हे ज्ञानाचं वैभव आहे. बोले तिला आकार, विकार, तदाकार, निराकार या नाना टप्प्यातून यायचं असते. विकारामध्ये जगत भाव असतो, आकारामध्ये ब्रह्मभाव असतो आणि तदाकारामध्ये साधनेची तल्लीनता असते. बोध आणि मनाची शक्ती एकत्र होती. बोधाची शक्ती विचित्र आहे, फार गहन आहे. बोध मनाला शांत करत आणि भगवंताकडे नेऊन पोहोचवत. पण भगवंत रूप व्हायला संतांचं श्रवण लागतं. त्याला तन्मयता म्हणतात, तद्रूपता. आपण एखाद्या कामात असतो, मुलगा येतो किंवा कोणी येतं, आपल्याला कळत पण नाही ते कसं आलं, कारण आपण तिथे तल्लीन असतो कुठल्याही कार्यात. जसं ज्ञानानं बुद्धी भगवंतात तल्लीन होते. कृष्ण कृष्ण, राम राम. ज्याला नाव अनेकही तो एक आहे. अनेक नाव अवतार कार्यासाठी, नाव रहित जे अनेक नाव घेतो ना, तर त्या अनेक युगात अनेक अवतार घेतो. पण तो स्वतः कार्य करून कार्यात नसतो आणि कार्याचा अभिमान नसतो. जगतासाठी अवतीर्ण होताना मायेच्या द्वारे प्रगट होऊन अवतार कार्य झालं की मूळ रूपात येतो. तोच खरा परमात्मा असतो. मग मूळ रूप म्हणजे ज्ञानेश्वरी, स्वरूपमय अवस्था म्हणजे ज्ञानेश्वरी. आपलं स्वरूप आपण बुद्धीनं ग्रहण करणं आणि त्या स्वरूपामध्ये बुद्धीने विराजमान होणं आणि आत्मत्वाचं भान येणं, जगताची जाणीव जाणं, दृश्य बुद्धीतून सरकणं आणि अदृश्य परमात्म्याची स्थिती हृदयात प्रगटणं आणि वृत्तीला बाजूला सोडणं, वृत्ती सरकणं, अबाधित होणं, वाद होणं. वृत्तीचा वाद होतो आणि अबाधित तत्व प्रगट होतं. ते भगवंताचं मूळ रूप असतं. आणि त्या रूपाला प्रगट करण्यासाठी ज्ञानोबरायाचा अवतार, गुरुजींचा अवतार, महान संतांचा अवतार की जीवाला त्या रूपाचं दर्शन करणं आत्मदर्शन म्हणतात. आणि त्याच्या आकाराचं दर्शन भक्तीचं दर्शन म्हणतात. निराकाराचं मोक्ष दर्शन म्हणतात आणि आकाराला जगत दर्शन. विकार होतो तर आकार कळतो. ऐका, वृत्तीमध्ये माया विकार करते गुणाच्या शक्तीनं आणि विकारामध्ये खोटं दाखवते. खोटं दाखवती खरंच शक्ती, ही मायेची शक्ती. खरं वेदांती परिभाषा खूप गोड आहे, सुंदर आहे. पण जी अवगत झाल्यानंतर सुंदर आहे. अवगतच नाही तर काय सुंदर आहे. हापूस आंबे छान आहे पण आमच्या गावात विकायला नाहीतच, काय करावं? छान, बरोबर आहे ना? हापूस आधीच्या काळात बघायला नव्हता छान लहान गावात. आता कुठून कुठे चालली पार्सल, बरोबर आहे ना? कसं ज्ञानाचं पार्सल घरात माहित नव्हतं ना बुद्धीला ज्ञान. नुसतं हापूस म्हणलं तर ते भेटलं पाहिजे ना. तसं परब्रह्म म्हणलं, सुख म्हणलं तर अनुभवलं पाहिजे ना. आणि दुःख बुद्धीतलं संपलं पाहिजे ना. अध्यात्माचा लाभ झाला पाहिजे आणि स्वरूपाचा साक्षात्कार केला पाहिजे आणि भक्तीचा झेंडा मिरवला पाहिजे.
अध्यात्म शक्ती हृदयात आली पाहिजे आणि संतांची संगती लाभली पाहिजे, परमात्म्याची ओळख झाली पाहिजे आणि भक्तीनंतर सहज आली पाहिजे. ज्ञानामध्ये सहज भक्ती म्हणतात, ज्ञानाला सहज भक्ती. म्हणून तो बोले तर माझी पूजा लिहून ठेवलंय. त्याची सतत भक्ती बेटा, तुम्ही केल्यावर भक्ती आहे, खरंच कळत नाही आपल्याला. ज्ञानी महात्म्याची सहज सतत भक्ती, कारण तो तद्रूप एकाकार आहे. त्याचा व्यवहार करताना तो निर्व्यवहार आहे. म्हणून ज्ञानी भक्त महान आत्मसाक्षात्कार आहे त्याला. हे शब्द झेलत जा, पेलत जावे, ते शब्द पेलत जावे आणि त्या कर्णाने झेलत जावे, तेव्हा तो आत्मसाक्षात्कार होण्याला मनपूरक बनत आणि अंतःकरणातलं तत्व बुद्धीमध्ये सहज येत आणि बुद्धी देहातून अलग होती. अज्ञानाची खाण जाती, स्वरूपाचं भान येत, आत्मत्वाची जाण होती, भगवंताची ओळख होती. नाही नाही त्याची प्रतीती येते तर मुक्ती, ती मुक्ती. सहज बोध देतात भगवंत, फक्त तुम्ही त्याच्याकडे जा. अध्यात्मात असता घ्या, आपल्या ओळखीसाठी जगा, आपलं सुख आपण भोगा, विषय सुख त्यागा आणि देहाचा संबंध संपवा. भक्तीचा झेंडा मेनवा. पांडुरंगाची भक्ती आणि अंतःकरणात आत्मत्वाची शक्ती, तीच खरी स्वरूपाची प्रतीती. काही काही शब्द असे येतात ना, न होतो न भविष्यती. आमची पायाखालची मी जर करते आम्हीच बोलून, आता हे काय सांगा, तप्त होणं आणि संतप्ताचं दादानं. तृप्त होत नाही बरं का मन. संसारिक लोकांचं मन तृप्त नाही, कारण तिथलं अज्ञान संपलं नाही, वृत्तीनं देहाला सोडलं नाही, तिथले गुण सरकले नाही आणि भगवंतापाशी मन थांबलं नाही. अध्यात्म त्यांना भेटलं नाही आणि अज्ञान तिथलं आटलं नाही. पांडुरंगाला मन हृदय एकरूप झालं नाही आणि भक्तीचा परिपूर्णतेचा सागर त्यानं सापडला नाही त्या हृदयाला. नाही, भक्ती परिपूर्ण होती तर व्यापकता येते, परिच्छिन्नता जाते. भिन्न भिन्न म्हणजे परिच्छिन्न आणि एकत्व म्हणजे अभिन्न. व्यापक म्हणजे पूर्ण सत्ता माझीच आहे आणि तो मीच आहे. ह्या भूमिकेत राहणं आणि स्वच भान घेणं, आत्मारामामध्ये मन येणं आणि कृष्ण 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 पाहणं त्रिपुटी आणि कृष्ण होणं त्रिपुटीचा बाद. त्रिपुटी त्रिपुटी कळून घ्यायला पाहिजे आपल्याला. जे जे कळत नाही ते कळायला पाहिजे. तुम्हाला देह कळतो, जगत कळतं, सुख कळतं, दुःख कळतं, नाती कळतात, विकास व्यवहार सगळं कळत, पण व्यवहारामध्ये हे खोट आहे, त्रिपुटीमध्ये खोट आहे. त्रिपुटी सुटल्यावर सगळं खरं आहे आणि तेच बरं आहे. त्या खऱ्यामध्ये मन प्रवेश करत तर खोट्याचा संबंध कुणाला उरतो. समजते का परिभाषा वेदांताची? खोट्याच मध्ये मन येत, खोट कुणाला आवडत आणि खोट्याचा संबंध कुठं उरतो? खोट नाहीचा निश्चय होतो खोट्याचा. दृश्य दिसून खोट आहे, कारण त्रिपुटीनं दाखवलेलं आहे, मायेनं सांगितलेलं आहे की जगत. वेदानं कुठं सांगितलं जगत? वेदानं जगताला स्थानच दिलं नाही, जीवाला जीवत्व प्रदान केलंच नाही. तुमच्या विकारावरून, तुमच्या देह संबंधावरून आणि तुमच्या गुणामध्ये बुद्धीनं येण्यावरून तुम्हाला जीव भाव आहे, नाहीतर जीव जीव नाहीच आहे, जीव नाहीच आहे. शेंगदाण्याचं तेल जरी दिसलं तर तेलाच्या पाठीमागे शेंगदाणा आहे. शेंगदाणा दिसत नसला तरी ते तेल शेंगदाण्याचं आहे. जगत
तर जगदीश्वर दिसला नाही तर ते जगत त्या जगदीश्वराचं आहे, कृष्णाचं आहे. म्हणजे जगत म्हणजेच कृष्ण आहे आणि तेल म्हणजे संज्ञान आहे आणि बुद्धी म्हणजे परमात्मा आहे. हे कळायला पाहिजे, नाही पाहिजे? जेव्हा तुम्ही तेल घालता फोडणीला गॅसच्या ओट्यावर, सगळ्याकडे तेल असतं, बिन तेलाचं घर नाही, स्वयंपाक पण नाही. मग तेल दिसतंय तर तिथं शेंगदाणे वाचत नसतंय, असतंय का? पण तुम्ही तेल म्हणता आणि शेंगदाणे नाही म्हणता. एवढी तुमची बुद्धी किती प्रगल्भ आहे. तेल आहे म्हणतात पण कुठून आलं तेल? कसं झालं? जमिनीतून काढलं ओढून. कसं आहे? त्याचं मूळ रूप शेंगदाणा. कसं जीवाचं मूळ रूप परमात्मा. मग जीव कशाला? देव कशाला? देवभाव कशाला? मी कशाला? माझं कशाला? सगळा तो. ही भूमिका म्हणजे ज्ञान. हे जाणणं म्हणजे ज्ञान. हे ना एकरूप होणं म्हणजे ज्ञान. आपली सत्ता आपण घेणं म्हणजे ज्ञान आणि देहावर येणं म्हणजे अज्ञान. सांगू तरी का? चला आपला विषय संसार वृक्षाचं निरूपण. कसं येतं तरी त्या जरी आपण सांगायचं नाही ठरवलं तरी येतं. वाणी थांबत नाही. आईला प्रेम मुलाचं संपतच नाही. किती मुलगा होता राहू पण तिचं मुलावर तितकंच प्रेम. हृदय आईचं विसरण बनवलंय म्हणून माता श्रेष्ठ आहे. बघा ना, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, आधी माता आहे. मग आधी लक्ष्मी रमण येते. व्यंकटेशाला कोण विचारते आधी? त्यांचं चलतं श्रीनिवास सुटतंय का? किती निश्चय ठाम आहे म्हणत का? विनायक कधीतरी असा पक्का निर्धार असतो, आहे की नाही? तसा पक्का निर्धार असा ना भगवंताच्या प्राप्तीचा, त्याच्या अनुभूतीचा, त्याच्या सुखमय अवस्थेचा. त्या सुखात राहता व्यवहारातलं साव फार दुःख होते, विकार होतो, अभिमान जागा होतो आणि खोट्यात मन वाहत जात आणि आयुष्य पाण्यात जात. परमात्म्याच्या ओळखीचं ओळख करणं तसंच राहतं. श्वास संपतात, अज्ञान घेऊन पुढच्या रस्त्याला जावं लागतं. लिंग देह तसंच ठेवावं लागतं. अनंत यवन्यामध्ये राहावं लागतं. जन्म मरणात फिरावं लागतं आणि दुःखाला भोगावं लागतं. कारण अज्ञान सोबत घेऊन तुम्ही जगता. खरंच जगतो अज्ञानाला घेऊन. अज्ञान संपलं ना, वृत्तीने देहभाव टाकला ना आणि ईश्वराचं सानिध्य प्राप्त केलं आणि सच्चिदानंदाचं पद आपल्या बुद्धीला आलं, तेव्हा खरं नातं पांडुरंगाचं तयार केलं. त्याला भक्त म्हणतात. त्रुटी ज्ञानाची आपल्याला आम्हाला खरंच ओळख कमी आहे, निग्रह कमी आहे, वैराग्य उणीव आहे आणि मोह अधिक आहे. विवेक झोपलेला आहे. अंधार समोर आहे अज्ञानाचा. जगत दिसणं म्हणजे अज्ञानाचा अंधार आहे. देह म्हणणं म्हणजे विकार आहे आणि परमात्म्याचा मग कधी आविष्कार आहे. बुद्धीला भगवंतापाशी जायचं असेल तर अध्यात्म घ्यावं लागतं. तिला ब्रह्म व्हायचं असेल संताला प्रेम करावं लागतं. तिला मूळ पदावर यायचं असेल ज्ञानेश्वरीकडे थांबावं लागतं. खरं की नाही? माऊली म्हणजे सुखाची सावली. त्या माऊलीनं जीवाचं खरं रूप प्रगट केलं आणि ओळीमध्ये त्या ईश्वराचं धन दिलं. अंतःकरणातल्या आत्मत्वाला प्रगट केलं. वृत्तीचा जो आवरणाचा भाग आहे तो संपविला. देहाचा संबंध बंद केला आणि परमात्म्याचा अनुभव बुद्धीला आला. ज्ञानेश्वरी म्हणतात त्याला.
म्हणतात की नाही. हे माऊलीचं फल आहे, माऊलीचं निरूपण आहे, आणि माऊलीचं ज्ञान आहे, माऊलीचा वेदांत आहे, आणि माऊलीची व्यापकता आहे, माऊलीचं सौख्य आहे, आणि माऊलीचा आशीर्वाद आहे. म्हणून बुद्धीला ब्रह्म साक्षात्कार आहे. आशीर्वाद संताचा, ईश्वराचा, तपस्वी लोकाचा, पापी लोकाचा आशीर्वाद काय कामाचा. त्याचं पाप तुमच्यापाशी चालू दे धंदा, चावली पण नको त्याची. खरंच संबंध जो होतो तो त्यांचा आपल्याकडे येत असत. म्हणून वस्त्र कुणाचं घालावे कळावं लागतं, दोष लागतात त्याचे. आमच्याकडे एकच मिनिट बोलते आणि ओळी येते. चौधरी मुली फार वेडी, म्हणजे काय करंताची डाळ असते प्रेमाची, आणि हपापलं अंतकरण, चिकट अंतकरण, गलिच्छ अंतकरण, वासनाच नाही द्यायची, काही द्यायचंच नाही. गोळा करायचं, गोळा करायचं, मरून जायचं. स्वच्छ अंतकरणामध्ये वैराग्यानं दान देण्याची इच्छा तयार. ते पुण्य तुम्हाला प्रगती पथावर नेतं आणि पाप समजलं का. म्हणून दान धर्म स्वच्छतेसाठी, पावित्र्यासाठी, अधिकाराच्या उन्नतीसाठी आणि भगवंताच्या भेटीसाठी उदार अंतःकरण असावं. त्याच्यामध्ये फक्त देण्याचं सामर्थ्य असावं. देण्यापेक्षा देणं महान, घेणं घाण. घेणारा भिकारी, देणारा अधिकारी. चुक आहे का. घेणाऱ्याला घ्यावंच वाटत नाही आणि घेणाऱ्याला द्यावंच वाटत नाही. हे नियम आहे सृष्टीचा. लय नमुने बघते काय मी, तुम्हाला वाटतं कमी बघते, मला दिसते येडी तितकी नाही. म्हणजे काय वासनात है मान घालती आणि आसक्ती त्यांच्या चित्तात नांदती, म्हणून तर ती संपत्ती त्यांना आवडते. आसक्ती धनाची नको, आसक्ती ज्ञानाची. प्रेम देहाचं नको, ईश्वराचं. प्रेम विषयाचं नको, नात्याचं कमी करा आता आणि त्याला चित्तात धारण करा. तो उद्धाराचा मार्ग खरा, नाही तर जन्म आणि मृत्यू लोकात फिरा. थांबलं पाहिजे आता प्रेम, वासना आणि विकार. वासना संपली की विकार जातो, अज्ञान गेलं की ज्ञान होतं, आणि संत भेटले की सुख वाटायला येतं, आत्मसुख. जगातलं म्हणतात बाया पागल त्याच्यासाठी येतात, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पागलपणा सुटत नाही ना आपला. किती भोगशील विषय एका जन्मात, पण त्याग महत्वाचा आहे भोगापेक्षा. वैराग्य महत्वाचे आसक्तीपेक्षा. दान महत्वाचे घेण्यापेक्षा. दानानं जी शुद्धता आहे ती घेण्यात अशुद्धता आहे. म्हणून तर घेणारा आम्हाला आवडत नाही. तुम्हाला माहिती आमचं हृदय पेटल्या जाते, अग्नी लागल्यासारखं होते हे असं जगतातला अवडंबर बघून. भूताचा बाजार आहे. तुम्हाला आवडतं, तुमची शक्ती तशी आहे, आम्हाला नाही आवडत. अरे आम्ही गुरुजींचे पिल्ले, शेळ्या मेंढराचे नाही. कुठे जाते डोंगरावर शिळी नाही. शेळ्या कुठे विचारतात, कोणतंच झाड सोडत नाही. काकाचं वाक्य, एक बी झाड सोडत नाही शेळी. सगळ्या झाडाचा पाला खाती, म्हणून तर त्याच्या दुधामध्ये रोगाची शक्ती आहे संपवायची. सगळे झाडाचे पाले, कोणतंच झाड टाकीत नाही ती. तसे ह्या लोकांना कोणता सोडायचं नाही, कुठलंच. अवघड आहे, रूपांतरण बोलायला लागतं. अवघड आहे. म्हणून 15 अध्यायामध्ये भगवंतांना काय सांगितलं, संसार वृक्षाचं निरूपण करताना त्या ऊर्ध्व मुलाचा जो पहिल्यांदा परिपक्व अवस्था करून दिली, ते मूळ म्हणजे वरी आहे, ते परब्रह्म आहे. त्याच्या शाखाखाली त्याचे पान वेद आहेत. आता तिथून अहंकार,
सत्वरजतम पंचमहाभूत महतत्व बुद्धी कशी उत्पत्ती आहे त्या उद्या सांगितलेले. मी काल अभ्यास केला थोडासा, तुम्ही आवडता मी अभ्यास करू लागले. अरे कुठं झाले माझ्याकडे फक्त थोडस नजर टाकावं लागते. कारण आता कसं करायला फिरण्यामध्ये आधीच करून टाकायला 200-300 रोजच्या चिंता. अध्ययनामध्ये आपण सहज भगवंतापाशी जातो. अध्ययनामध्ये भगवंत साक्षात्कार करून देतो आणि चिंतनामध्ये चित्त चिन्मय होतं आणि श्रवणामध्ये मन ईश्वरात सहज जातं. आपल्या ओळखीत ते राहतं, पुन्हा देहावर नाही येते. साधी स्थिती परमहंसाची स्थिती. तुम्हाला कठीण वाटतं पण आम्हाला कठीण नसतं ते काहीच. मन त्या ईश्वरामध्ये गेलेलं कळतं, व्यवहारात न थांबलेलं कळतं आणि जगताचा भ्रमही त्या मनाला कळतो आणि ती ब्रह्मज्ञानात बी येते आणि यथार्थ बी होती आणि सुखरूप पण राहते. ती देहावर नसते, कदापि नसते. ज्ञानी महात्म्याची वृत्ती देहाची सन्मुख नसतेच, भगवंताशी अभिन्न असते. ज्ञानाच्या रसात बुडलेली असते आणि अभेद भावामध्ये जडलेली असते. अभेद भावात जडलेली असते, भेदामधून उडलेली असते. उडून गेली भेदात, भेद उडाला. भेदामध्ये वृत्तीचा जगताशी संबंध आहे आणि अभेदामध्ये ईश्वराशी समरस आहे. इथं संबंध आहे, इथं समरस आहे. संबंध हा वृत्तीचा असतो आणि समरसता ही ज्ञानाची असते. अभेदात वेदाची असते आणि भेद हा गुणाचा असतो. स्वरूप हे ईश्वराचं असतं, प्राप्ती ही मोक्षाची असती, स्थिती ही आनंदाची असती आणि ती पांडुरंगाची भक्ती हे जीवाची असती. आणि बुद्धी आणि भगवंत दोन नसतात. बुद्धीच पांडुरंगामध्ये विलीन असती, बुद्धीच भगवंत बनलेली असती. तो ज्ञानी असतो, त्याच्यामध्ये महान धन असतं, ते सुखामध्ये विराजमान असतो. वेद त्याची संपत्ती असते, गुरु त्याची निष्ठा असते आणि श्रवणाची भक्ती त्याची सुखाची प्राप्ती असते. ती साधना साधकाची असते, उन्नती हृदयाची असते, प्रतीती आत्म्याची असते आणि ओळख ईश्वराची असते. अनुभूती त्या चैतन्य घन परमात्म्याची असते. ही साधना वेदांताची असते आणि साध्य परमात्म्याचं असतं. हे ऐक्य हृदयाचं असतं, हा बोध सुखाचा असतो. हे स्वरूप व्यापक असतं आणि तिथं मन सहज असतं. असते बेटा, तपस्या असते, गुरुकृपा म्हणतात बेटा. जसं एखाद्या मुलाची हृदयात आवड असते आईला, तर ते नामागता देते आई. मागावं लागतं, मागावं लागतं का? आणि मागून मिळत नसतं तिथं प्रेम कमी असतं. कळते का परिभाषा? नाही तसं न मागता संत देतात, मागायची गरज नाही. त्या हृदयाचा जो भाव आहे ते संताला कळत. म्हणून संताचा आणि साधकाचं नातं जगात माने. हे आम्ही आयुष्यभर भोगले बेटा. फुकट वा तुम्हाला बोलत नाही आम्ही, काय बोलत. संतापाशी काय मिळतं आणि संत काय देतात आणि ग्रंथातलं धन कसं हृदयात प्रगट करतात हे सत्संगतीत कळतं. संसारात नाही बेटा. संसारात फक्त प्रारब्ध समोर येतं. संतापाशी फक्त सुख अनुभवायला येतं. अभेदात फक्त ईश्वराचं सानिध्य होतं आणि पापामध्ये फक्त दुःख भोगायला येतं. संपला आमचा विषय. जे धन तुम्हाला ह्या आयुष्यात मिळतं त्या हृदयाला मी कोण कळत. हृदयाची उन्नती म्हणजे मोक्षाची स्थिती, वृत्तीची समाप्ती म्हणजे गुणाची निवृत्ती, परमात्म्याची प्राप्ती म्हणजे त्या संतानं दिलेल्या प्रसादाची हृदयामध्ये अनुभवलेली अमृताची गोडी. ते अमृत हृदय पित म्हणजे ज्ञानामृत. त्या बुद्धी हृदया अमृतात राहती म्हणजे आत्मतत्वात विलीन होती. ती अंतर्मुख होती म्हणजे पांडुरंगाकडे जाती. ती शुद्ध होती म्हणजे ईश्वरामध्ये त्याला ईश्वराची ओळख होती. अशुद्ध म्हणजे देहामध्ये समाविष्ट होती आणि खोट्याला माझं म्हणती तेव्हा ती बुद्धीच्या अधोगती. आणि खऱ्याची ओळख म्हणजे स्वरूप स्थिती आणि ज्ञानावर वृत्ती येणं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. चलती बुद्धी. झाडाचे पान आहे त्याची सत्ता, राहली अंता मग कोठे.
मी करते हे अंत कुठं राहिली? कारण त्याच्या सत्तेनं तोच करून घेतो. म्हणून झाडाचे पान आले त्याची सत्ता. मग हे वाणी वदन त्याची सत्ता का माझी? ऐका निड पिस त्याची सत्ता आहे आणि तो देतोय. मी कुठं आले? हे पाहिजे काय तुमची निष्ठा बोलते तेव्हा आशीर्वाद लागतो त्यांनी. तिथं निष्ठा प्रेम श्रद्धा असती ना, ती श्रद्धा परमश्रेष्ठ असते. श्रद्धा गुरुवर, आई वडिलावर, पांडुरंगावर, चिंतनावर, मौलीच्या ज्ञानावर आणि ओवीच्या रसावर श्रद्धा असावी. बाकीची श्रद्धा नसावी. कारण ज्याची धनावर श्रद्धा धन मातीत घालते. देहावर श्रद्धा देह मरून जातो. जगतावर श्रद्धा जगत प्रलय संपत. आणि पांढरावर श्रद्धा मन पांढरं होतं. मग श्रद्धा तरी कोणा ठेवायची हे पण आम्ही सांगायचं का? खरे ना. धनावर श्रद्धा असली तर ते धन मनामध्ये तसंच राहतं आणि मन तसंच न मरता तसंच कायम जगात फिरत. लिंग देह कळत काय जगाला? लिंग देह माहित नाही ना. स्थूल देह माहितो, दिसतो, खरा वाटतो, पण स्थूल देहामध्ये लिंग देह असतो हे शास्त्र बोलतं. मन बुद्धी हे लिंग देह आहे. पंचमहाभूत आणि पंचप्राणाचा जेव्हा उगम होतो, पंचप्राण त्या अंतःकरणात प्रविष्ट होतात आणि अंतःकरण मनबुद्धीला तयार करतं आणि सगळे मिळून ते लिंग देह होतो. आणि आनंदाचा नाश होतो. स्थूल देह जळून जातो, परमात्मा प्रगट होतो, अज्ञान संपून जातं, मूळ तत्व प्रगट होतं. हे ज्ञानाचं भांडवल हृदयात येतं. त्याला म्हणतात सुखाचं नातं. कळतच नाही बेटा आपल्याला. काय मनाची स्थिती, काय पाप बनण्याची स्थिती, काय अंतःकरणातल्या भगवंताची स्थिती, काय त्या ईश्वराच्या खऱ्या ओळखीची स्थिती, सगळं सगळं वेदांत सांगतो. भगवंत तुम्हाला येऊन बोलतो, तुम्हाला हातात हात देतो, प्रारब्धावर मात करतो, सुखाची बरसात करतो आणि भक्तीला सुरुवात होती आणि सुखाला आरंभ होतो. खरं सुख बुद्धीत प्रगटतं आणि बुद्धी भगवंतात विलीन होती. त्याला म्हणतात मोक्ष स्थिती. आपण कोणची पुढे खरंच सांगते. मला ते म्हणलं ताई म्हणजे आजारांचे बघितलेच नाही. सदा शांत अभिमान वृत्ती म्हणजे भगवंताची स्थिती बघते. अभिमानामध्ये देहाची स्थिती, अज्ञानामध्ये दुःखाची प्राप्ती आणि संतांच्या संगतीमध्ये मोक्षाची स्थिती. अवघडे ताई खरं बोलणं तेच अवघड आहे. चला नसतीच या आर्थी वांजेची संतती वानने जैसे. वान स्त्रीला संततीने पण वंद्यापुत्र म्हणलं हे वेदांताची परिभाषा आहे. आणि म्हणजे दृष्टांत द्यायला वंद्यापुत्र म्हणतात. कारण तिला पुत्र नाही पण वंद्यापुत्र हे उदाहरण शब्द मात्र पुत्र आहे. हा पुत्र कसा शब्द मात्र आहे, मग तसंच जगत शब्द मात्र आहे. मग जसं वंद्याला पुत्र नाहीच आहे पण वंद्यापुत्र शब्दाने दर्शवता येतो, तो वास्तविक समोर नसतो. कारण तिला पुत्र नाही म्हणून वंद्या. बरोबर आहे ना? तसं बुद्धीला ज्ञान नाही म्हणून बुद्धी पण तुमची वंद्या. तसंच सेम सेम आहे. बुद्धी बोध नाही, बुद्धीला बोधपुत्र झाला नाही तर बुद्धी पण वंद्या आहे ना. मग बोधपुत्र झाला केव्हा? ममता म्हातारी मेली तेव्हा. ही म्हातारी ममता लई जुनी आहे, लई म्हातारून नाहीये आणि लहान तर नाहीच नाही. आणि म्हातारी घरातून निघत नाही त्यानं बोलल्याशिवाय. बुद्धी म्हातारी आहे ना, जुनी जुनी माया लई जुनी आहे आणि त्यानं संपवल्याशिवाय म्हातारी मरते का? वंद्या पुत्र, वंद्याचा पुत्र नाही आहे का तिला? पण पुत्र म्हणले शब्द मात्र. तसेच जगत आहे का खरा? म्हणून त्याला मायेने दाखवलेलं वंदेसारखं दिसून नाहीये.
पण आपण आहे म्हणतो. आता आहे कसं म्हणतो हे सांगते तुम्हाला. बघा तुमची नणंद कशी उजाली. आईची ख्याती. ख्याती म्हणजे वर्णन, आत्मख्याती, अन्यथा ख्याती. जशा ख्यात्या आहेत नाही हा, तसं ते आत्मस्वरूपाचं वर्णन म्हणजे आत्मख्याती. आत्मा कसा आहे, अनात्मा कसा आहे, अन्यथा ख्याती. अशा ख्यात्या आहेत ना सगळ्या. सत ख्याती, असत ख्याती. तुमचं थोडं मला काल तुम्हाला तरी बोला वाटलं दुपारून घालणार ते मी म्हणत आहे की विचार सागर तुमचा थांबलाय तो पाहिजे. अन्यथा ख्याती, आत्मख्याती, हे सगळ्या ख्यात्यामध्ये त्या त्या पदाचं वर्णन आहे. तसं ख्यातीमध्ये त्या मायेचं वर्णन आहे, जगताचं वर्णन आहे. आणि भगवंताचं वर्णन नाही, भगवंताचं स्वरूप आहे. तो आहे ना खरा. जे खरं नाही त्याचं वर्णन सांगितलंय, मायेचं वर्णन केलंय. ती अशी, ती नाही, ती नाही, ती नाही. पण बुद्धीनं जगताला स्वीकारलं म्हणजे मायेचा तुम्हाला संबंध आहे. कारण नाही ते दाखवती आणि आहे ते जागती, त्याला नाव माया. तिची व्याख्याच नाही ते दाखवती, आहे ते जागती, पण बुद्धीला जगताकडं लांबवती. तिचं नाव माय आहे की नाही. मग आता ज्या दृश्याला तिने दाखवलं आणि नाम रूप तयार केलं, तिचं काम आहे बरं का ते. लहान वाटलं का तुम्हाला? आपण म्हणतात ना तारी तारी जन्म मरणाचे वारी. आपण देवी दुर्गे दुर्घट भारी. ती माया काय लहान आहे? दुर्गे दुर्घट वारी. तीच माया दुर्गा रूपाने प्रगट झाली, आदिशक्ती. ती भगवंतापाशी थांबली. ब्रह्म मायेचा संबंध. तिने जगताचा व्यवहार केला, जगताला उत्पन्न केलं, ब्रह्मा महेश त्यानं प्रगट केले. ती काय लहान आहे? कोणता प्रगट केले, कोणता स्वीकार केला? त्याच मायेचा एक अंश म्हणजे अविद्या आहे. तीच माया म्हणजे एक प्रधान आहे. तीच माया म्हणजे ईश्वराची शक्ती आहे. आणि तीच माया म्हणजे वेदांतामध्ये तिला पाद आहे. कळावं लागतं बेटा. प्रकृती तीच माया म्हणली नाही. प्रकृती पुरुष रूपाने तो आला नाही जवळ. तिच्या काही सूक्ष्मपणा यावा तुमच्यात, तो नाही ताई, नाहीये. कारण तळमळ नाही, वेदांताचं शिक्षण नाही, अभ्यास नाही, संतांची संगत नाही, सर्वांना परंपार केलं नाही. संसार खूप केला, जन्मी तेच केलं की हो लेकर, माझं लेकरू, माझी पोरगी, माझा देह, माझे विषय, माझं घर. चिमणीला ते खुराड आवडते, तुम्हाला हे खुराड आवडते. ते झाडावर आहे, ते जमिनीवर आहे. पण खुराड येते ते लवकर मोडतं, हे उशिरा मोडतं. कुठं कळतं चिमणीन कावळा? सांगा ना. ते पिल्लू त्या खुराड्यामध्ये बसत आणि हे खुराड्यात हे मन बसत. पुन्हा हे खुराडा देहाचा सोडणं त्याला, तेव्हा भगवंताची जोड तयार होती. आसक्तीनं देहभाव जिवंत राहतो, विरक्तीनं देहाचा संबंध कमी होतो आणि ज्ञानानं ईश्वरामध्ये मन सहज येतं. आपल्या रूपाला पाहतं, तद्रूप होतं, तन्मय होतं, आत्मरूपाशी मिळून जातं. प्रत्यक्ष मी आत्मा आहे हे जाणीव होती. तेव्हा ती खरी भक्तीची स्थिती, वेदांताची मुक्ती, परमात्म्याची प्राप्ती, आपल्याला सुखाची अनुभूती. कळत नाही तरी आपल्याला, खरंच कळत नाही काय भगवंत झाले तरी. वा वा वा, अनंत बोधाचा पाऊस आहे. घेणारे अपात्र ठरायले. बोधच घेता येईल तुम्हाला. ठरायला मी भेट नसते कोणाला बोलाय. काय खरं ते खरं सांगा बरं. ऐकणारे कोण बोलू शकते, येऊ शकते का? सांगा ना. सोपं आहे का काय? एक प्रेरणा घेतलं झालं का? ईश्वराचा एक अधिकार असतो, हीच परंपरा पुढे जपायची असते, म्हणून त्यांची लेखणी चालते. माझ्या वया बघायची परभणीत, अक्षर टाईप. तुम्हाला माहिती माझ्या वया कशा आहेत ते, तसं का टाईप मधून काढलेलं. तुम्ही कुठे गेले? मी मला ऐकता ना. हा, तुम्ही कॉलेज शिकवत? ते म्हणलं नाही. मग कसं येतं? मी म्हणलं मला काय माहित. एक म्हातारी बाई होती गुरुजीच्या काळातली, ती माता लिहून काढते ते. मला माहित नाही, पण सुंदर अक्षर येते. वयात मला दाखवते बघा, एक सारखे टाईप सारखे अक्षर आहेत. कारण तल्लीन हो ना तिथे ती भगवंती लिहून काढते. पुढची हे व्यासपीठ भेटायचं म्हणून ते तल्लीनता आली आणि बोधाला धरता आलं, वेदाकडे जाता आलं, आत्मस्वरूपाला चाकता आलं, परमभावात जगता आलं, परमेश्वराच्या सान्निध्य मनाला प्राप्त झालं.
ते श्रवणाचं नातं साधूपासून आलं. ओळखीचं ज्ञान हृदयात पेरलं आणि देहाचा बात करून मन चित्त मुरलं. ईश्वरात मुरलं चित्त. जगतात नाही, त्या नात्यात नाही, त्या विषयात नाही, सोन्यात तर नाहीच नाही. मॅडम तर बांगड्या करा की बाई, सोनं अधिकार, सोनं ब्रह्मज्ञानाची स्थिती भोगणं आणि सोनं म्हणजे आत्मस्वराज्य भोगणं. तुला होत्या सोन्याला किती काळात सोनं येते आणि काय करायचे? भीती, घाबरटपणा, कलर लॉकर करा. ते कुठं बसतं लॉकर मध्ये आणि अभिमान हृदयामध्ये गेली मातीत बाई. सोनं कुठं? लॉकर मध्ये हृदयात अभिमान नसतं. बरं की पिढा आम्हाला नाही दवायला की तर तयार होईल, वासना बंद होईल, परमात्म्याची स्थिती प्राप्त होईल आणि खरं सोनं बुद्धीला बघता येईल. ब्रह्मसुख म्हणजे सोनं, मोक्ष म्हणजे सोनं. हे सोनं झिजत आणि हे सोनं तसंच राहत. दिसतो का आमचं सोनं? देता येतं का तुम्हाला? साधं काल देता येतं, संसारिकाला नाही, नाही कधीच नाही. म्हणून आता ही माया कशी आहे का? तरी माया ऐसी ख्याती, ख्याती म्हणजे वर्णन. ती कशी आहे? नसतीच यया आती, ती नाहीच आहे. ती नसून एवढा त्रास द्यायली. महाराज म्हणायची ती जर खरी असती तर काय केलं असतं. ती खोटी असून एवढी नाच होईल. नसतीच यया ख्याती शब्द लक्ष ठेवत नाही. नसतीच यया ख्याती, ती माया नाही म्हणजेच ती माया. जगताला दाखवती. जगत आहे का? तिनं प्रगट केलं, दाखवलं. जर ती स्वतःच नाहीये तर तिने दाखवलेलं कार्य खरंय का? स्वतःच खोटी आहे. नसतीच यया ख्याती, ती नाहीच आहे. ते एवढं ताप द्यायली. जर खरी असती तर मिली असती का? म्हणजे खरं फक्त तत्व आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. म्हणून नसती तिची यया ख्याती. एकच वस्तू सत्य आहे, बाकीचं मिथ्या आहे. मग तिथं माया असू का ईश्वर असू. प्रगट झालेला मायेच्या द्वारे तो कुठला करा करी. ए बाबा, तू प्रगट झाला, मी पण झाला. तू विटेवर आलास मग जगाचा कारभार करायला आणि भक्तीचा झेंडा मिरवायला आणि भक्ताला भेटायला आला. तू काय गपचीप आला का? तुझा स्वार्थ आहे. मग त्याला सुख घ्यायचे, प्रगट झालं सुख घ्यायचे, भोगायला आणि भक्ती करायला लावायला आणि त्या मनामध्ये भक्ती रस द्यायला. कारण भक्ती नंतर त्याची भेटे म्हणून तो आला. त्या जीवाला त्याचं आलिंगन द्यायचं त्याला. पुन्हा ज्ञानी महात्म्याच्या सोबत राहायचे, त्याला आवडतंय कारण त्याचाच अंश आहे. तेच म्हणते गीतेमध्ये मम्मी अंश. कशाला म्हणला तो? गबस जवळ घे. तू म्हणला का नाही अंश भांडत जाऊ त्याला, खमक्या भांडत जाऊ. आपण घरात भांडत होतो, मायले करायचं भांडत. मम्मी अंश आहे बोलला का नाही किती तू? मग तुझा अंश आहे ना, फेकतो का बाजूला? सोपतं का तुला? फेकतो का बाजूला? सोपतोय का तुला? तुला सोबत नाही आम्हाला दूर करणं. तुला ओळखीले आम्ही, आम्हाला दूर ठेवू नको. तुला धारण मायेच्या द्वारे जीव भाव तयार झाला तर माया संपली, बाधित झाली तर आपली स्थिती आपल्याला बघता आली. आपण निस्थितीवर आहेत तर आपल्या आत्मस्थितीकडे जायचंय. पण आत्मस्थिती न बघू देण्याचं कारण बोधामध्ये मनामध्ये माया, मनामध्ये ती माया भगवंताकडे जाऊ देत नाही आणि ती माया मनाला देहाकडे बांधून ठेवते. त्याचं नाव बंधन. जेव्हा वेदाचा बोध येतो, सत्संग श्रवण सुरू होतं, सत्संगाचा तुमच्या आयुष्यात काल येतो तर माया ढिल्ली होती. जसं तुपाची भरणी थंडीमध्ये ते घट्ट तूप पण भरणी एकच असते, डब्बा आणि तूप. तसं देह आणि बुद्धी. पण जेव्हा तो तुपाचा डब्बा गॅसवर नेला, ते डब्बा तुपाला धरत नाही. तसं बुद्धी भगवंताकडे आली बोधाच्या द्वारे, श्रवणाच्या माध्यमातून, आणि ती स्वच्छ झाली, उच्च पदावर झाली.
वैराग्याचा अग्नी लागला, विवेकाची तलवार आली, बुद्धी स्वच्छ झाली, अंतःकरणातल्या परमेश्वराची ओळख झाली आणि ती भगवंतामध्ये तदाकार झाली. तेव्हा ती देहभावातून भिन्न झाली, आत्मभावात अभिन्न झाली, स्वरूपामध्ये तल्लीन झाली, अवाच्य पदावर सहज आली, आनंदाचं मिलन केलं, आनंद रूपता प्राप्त झाली. त्याला म्हणतात पांडुरंगाची भेट. त्याला म्हणतात ज्ञानेश्वर. ती सहज राम राम. कोणत्या ना कोणत्या रूपात देतो, कारण तुम्ही त्या पात्रता अधिकाराला तुमची इच्छा आहे की ते पांडुरंगाची स्थिती भोगायची आणि भक्ती वाढवायची आणि या भक्ती सोडायची, तृप्त व्हायचं आणि परमपदावर यायचं, जीवनमुक्त बनायचं, पांडुरंगाच्या सत्तेमध्ये सहज रमायचं आणि आपल्या रूपाला आपण ओळखायचं, देहरूपाला त्यागायचं, अविद्येतून निघायचं, परमभावाला भोगायचं, परमात्मा बनायचं, वेदाचं ज्ञान हृदयात खेळवायचं आणि आपल्या पदावर आपण थांबायचं, बुद्धीला त्या उच्च पदावर न्यायचं. ते पद म्हणजे आत्मपद, ती स्थिती म्हणजे आनंदाची, ती व्याप्ती म्हणजे परमात्म्याची आणि ती अनुभूती म्हणजे सुखाची, ती भक्ती अभेदाची, ती तृप्ती हृदयाची, ती मुक्ती वेदाची आणि ती आनंद परमात्म्याचा. असो आनंद म्हणतात, तो संपत नाही बेटा. त्या अंगणामध्ये आहे अजान बाग. ज्या तत्वाला न जाणणं, तिथं आल्यावर जाणीव तयार होणं, अजान बाग. ज्या बागेमध्ये बुद्धी जागृत होती, अजानता निघून जाती आणि जाणी भगवंताशी सहज होती, ती अजान बाग. अजान वृक्ष त्याची बाग आहे का नाही? मस्त. हो माऊली. सांगा. हो माऊली. हो. हे आम्ही सांगायचं का? देवाचा देव म्हणजे आनंदी, ब्रह्माची खान म्हणजे आनंदी, अभेदाचं ज्ञान म्हणजे आनंदी, सुखाचं भान म्हणजे आनंदी, परमेश्वराची जाण म्हणजे आनंदी, खरी भेट म्हणजे आनंदी. कुठं कळत, कुठं तरफड करा मन कळतं का? ते बी आम्ही सांगायचं. आईला भेटायला तरफड व्हावी की नाही? बुद्धी कशी करते? टाकूमाक करते. त्या भगवंताला भेटण्यासाठी, अनुष्ठान करण्यासाठी, परमतत्वामधचा आविष्कार बघण्यासाठी, अंतःकरणातल्या असलेल्या त्या परमपदासाठी, परमपित्यासाठी. तो भगवंत तिथेही करा लपलेला, झाकलेला, पण तिथं बोधान प्रगटलेला तो परमात्मा आनंदित आहे. जगाचा मायबाप आहे, देवाचा देव आहे, परब्रह्म अवतरण आहे, समाधीत त्याची जाणीव आहे, त्याची प्राण तिथं सहज आहे, म्हणून संजीवन आहे. त्याला सोडायचं वय आम्ही कदापि नाही, कधीच नाही. कारण ती माय आहे, साय दुधाची. कळत नाही आपल्याला कुठं जाऊन काय करावं. काय अवघड आहे सगळं ताई. खरं बोलता येत नाही, खरं बोलता येत नाही आम्हाला. तुम्हाला कळावं लागतं जगाला. खरंच आहे. मग गुरुजींचे प्रवचन ऐकले, ज्ञानी महात्म्याला पूजा सुद्धा पाप आहे. आम्ही सांगत नाही, मरताल तुम्ही, कशाला पूजा? तो तिथं अभिन्न आहे आणि त्याची त्याला जाण आहे, आत्मत्वाची खूण आहे. तो आपल्या आपल्या महिमेत आहे. तो देहातच नसतो, तो मृत्यूवर येत नसतो, त्याला परम सुखाची जाणी बंद होत नसती. त्याला भिन्न करून ठेवायला बघा, ते येड बघा. पण संस्कार आहेत, नित्य कर्म आहे, म्हणून करावं लागतं. आम्हाला काही केलं न केलं करते का बनबन करते. बघितलं मी सगळं. जेवढा होईल तेवढा लाभ घ्यायचा, बघत राहायचं. काय करायचं घरी की सगळं, बाहेर कशी नाही. घरी मग तिथलं तिथं, पण समाधान संपत नाही, आनंद सरकत नाही. कुठल्याही स्थितीत शांत आणि स्थिरवादाची स्थिती असते. आणि ही खरं पूजा असते. खरी पूजा तीच आहे. खरी पूजा कोणती? ते म्हणतो मला फुलं व्हायला, दगड व्हायला वाटते, तेच म्हणते मला मन दे. बुद्धी म्हणजे कशी थांबू दे. बुद्धी संसारात फुल वाटी, मला तुझं फुल आहे नका, तू बी नका. कारण फुलामध्ये अहंभाव आहे आणि मन दिलं की समभाव आहे. मी व्हायला
ते मी टाकणं म्हणजे सोहम आणि मीच येणं अहम आणि मी काढणं विवेक आणि मीला ढाळणं अधिकार आणि मीला मोडणं श्रवण मीचा बात आत्मचिंतन मात करत चला तरी माया ऐसी ख्याती नसतीच या आथी का वांजेची संतती वानने जैसे वांजेचा पुत्र हे वर्णनात असतो खरा कुठं असतो तसं ही माया कुठं आहे का मग तुम्ही मानता माया का डोक्यावर बसती का दुःख देती का माया तुमच्या सोबत अनादिकालापासून राहती नाना पडत आहेत आमचे तुम्हाला इतर नाही नाही तिचं रूप आहे नाही याची ख्याती बघा ओरी बघा नसतीच या ख्याती ही नाही हिच वर्णन ते मग नाहीला तुम्ही आहे म्हणलं तिचंच नाव माया देह क्षणक्षण नाश व्हायला देहाचा नाश आहे की नाही मिनिटानं सेकंदानं घंट्यानं दिवसानं महिन्यानं आणि वर्षानं देह नाशाकडे चालला संपायला एका क्षणाचा कालचा देह आज नाहीये आहे का कालचा देह त्याचं आयुष्य कमी झालं शक्तिशील झाली म्हणजे पदार्थ दिसताना तो विनाशी आहे आणि त्याचा तत्व अविनाशी आहे अविनाशी मुळे आहे पण आहे विनाशी मुळे माया आहे नाही का ती मायेची शक्ती आहे आणि आहेला आहे म्हणतात ती ज्ञानाची भक्ती आहे स्मरण करून त्या चित्ताला ईश्वर करायचं स्मरण म्हणजे नाम आहे बेटा ओळख म्हणजे ज्ञान आहे आणि अभिन्न म्हणजे मोक्ष आहे कुठं कळतं बेटा काय करा जेवढं केलं तेवढं बरं वाटते श्रवणात बेल व्हायला की खरं वाटते पण श्रवणातला बेल त्रिगुणाचा दर्शवतो ज्ञान ज्ञान ते बेल म्हणतो मला गुणाने टाक म्हणजे बेल टाक तीन गुणांचं त्रिगुणम त्रिगुणाकारम त्रिनेत्रजम आहे की नाही त्या बेलाला वाहणं म्हणजे त्याच्यापाशी मन ईश्वराला अर्पण करणं त्रिगुणाला समाप्त करणं आणि महादेवामध्ये मन एकरूप करणं महान देव म्हणजे व्यापक आहे व्यापक म्हणजे चिदघन आहे चिदघन म्हणजे तत्व आहे तत्व म्हणजे मी आहे म्हणजे महान देव म्हणजे महादेव आहे तकळत माती दगड लई महान लई मोठा लई व्यापक आहे चौकड तेच आहे आणि त्याला तीन गुणाचं पान व्हा हृदयाचं मग तो तुला महान दर्श प्रगट होते एकच पान व्हायचं तीन गुणाचं लागवडी करायची गरज नाही काय त्रिगुणम त्रिगुणाकारम एक बेलपत्र शिवार्पणम एकच मन व्हा तीन पानाचे तीन गुण आहे तुझ्या हृदयामध्ये तिची खाण आहे त्याला बंद कर तीन गुणाला संपून टाक गुणातून बाहेर ये गुणात येतो ज्ञानाच्या मंडपात ये साधूच्या शक्तीत घे आणि वेदाची भक्ती तुझ्या हृदयात नांदू दे तीन गुणाला संपवता येऊ दे श्रवणास हृदयात नांदू दे मन ईश्वरामध्ये थांबू दे आणि गुणाला मला संपवू दे असं माझा अधिकार उन्नत होऊ दे गुणाला मला टाकता यावं आणि गुणाचा स्पर्श संपवता यावा गुणाचा विकार म्हणजे गुण सत्वरजतमामध्ये मन येतं आणि जगताला कड जात कारण जगत पण तीन गुणाचंच आहे प्रकृती आणि ही प्रकृती गुण पण प्रकृतीच आहे आणि गुणाने दाखवलं जगत पण प्रकृतीच आहे सत्वरजतमामध्ये बुद्धी खेळती ती पण प्रकृतीच आहे बुद्धी पण तेजाचीच आहे ती पण प्रकृतीच आहे पण पुढच्याचा संबंध हा महान आहे तोच महादेव आहे कळायला पाहिजे ते अभिषेक म्हणजे अभिनय तत्वाची जाणीव अभिषेक अभिन्न तत्व बुद्धीमध्ये नांत खरा अभिषेक तिथली बुद्धी सरकतच नाही ही धार संपत्ती अभिषेकाची दूध बुटलं संपलं की हा मन हटलं माझ्यापासून बुटलं संपलं मन हटलं पण आमच्या चित्ताचं बुटलं महादेवामध्ये आटलं बुटलं चित्त अंतःकरणाचं बुटलं मी वासना क्रोध मोह ममता विकार आविष्कार क्रोध काय तो क्रोध का क्रोधाला सांभाळायचं आम्ही का क्रोधापाशी जगायचं का क्रोधाला पाळायचं त्या कुत्र्याला बांधून दिलं तसं क्रोधाला बांधलंय तुम्ही
कुत्र्याला नुसतं बांधलेले बुकत आहे आणि तुम्ही बुकत नाहीत का? वाढला की बघतच की. क्रोध चांडाळ आहे, क्रोध अमंगळ आहे. म्हणजे हृदयात क्रोध आहे तिथं परमात्मा नाही. म्हणून क्रोधाला सोडावं. ती बाई म्हणती मी अशीच आहे, मग तशीच मरून जाय. तमोगुणानं हृदय बाटलं, अविद्येनं ते पेटलं. अविद्या आहे ती क्रोधाला उत्पन्न करते आणि बुद्धी त्या क्रोधाला धारण करते. भगवंता धारण केला का तिनं? त्या बुद्धीनं क्रोधा धारण केलं, पण भगवंता धारण केलं. आत्मतत्वात मन आलं आणि आत्मतत्वात मन येणारा क्रोधाला सोडलेला असतं, गुणातून उडलेलं असतं, परमेश्वराला भिडलेलं असतं. म्हणून तिथं क्रोध चालत नसतो. अक्रोध पैशांत. म्हणून तो क्रोध. बायका म्हणतो आम्ही अशाच आहेत पप्पा, आम्ही का म्हणून खाली यावं? हा बांबू ते वाकतच नाही, मोडते पण वाकत नाही. पण वेळ कुठेही वाकत, तसा ज्ञानी कुठेही रमतो. ज्ञानी बांबू नाही आणि संसारी वेल नाही. भक्तीचा वेल कुठे? ते वेल भगवंत बजावून थांबते आणि हे बांबू आकाशात फिरते. कळतं का डिफरन्स? बांबू होऊन नका क्रोधात राहणे बेटा. क्रोध हे चांडाळ आहे, क्रोध हा विटाळ आहे. जास्त साण समजायचं स्वतःला. तू भडकली म्हणजे वाया गेली. मग प्रेमासाठी भडक का कशासाठी? तोंडावर मनाला सावर. शांत राहा ना. मोठेपणा कशाला करते ओरडू ओरडू? आहे की नाही? शांत बसायचं, त्याला सांभाळायचं, त्याला संपवायचं. त्याला संपवणं म्हणजेच अधिकार आहे. क्रोध येणं म्हणजे पाप आहे. ती बाई म्हणते मला असं स्वभाव आहे. मग आम्हाला काय सांगते तू? तुझं बघ. कळत नाही ना आपल्याला काय भूमी काय पुढे. कळत नाही, कळतच नाही. झाल्यावरच कळतं. खरे बेटा आपण कुठे नाही, पाठातच कळत. कुठेच कळत. सांगा ना. सीमा नाही ओलांडायची, स्वतःची बुद्धी नाही पाजळायची, तिथं स्तब्ध राहायचं. कळत कुठं? कंट्रोल आता कंट्रोल आता कंट्रोल. तर इथे धुवून काढावं लागतं निर्मा टाकून, स्वतःला बिन लोकाला. नाही बरं. ऐसी ख्याती नसतीच या आती का वांजेची संतती वानने जैसे. ही माया म्हणजे वांजे संतती सारखी. संतती नसती पण आहे म्हणलं तर शब्द मात्र संतती आहे. शब्द मात्र जगत आहे. म्हणताना जगत नाहीये, मनाच्या पूर्वी नाहीये, दिसताना खरं नाहीये आणि पुन्हा उरत नाहीये. ते जगत खरं नाहीये. म्हणताना शब्द काल जातो, जातो की नाही? थांबलाय का काल? खन खन काळ संपते. ज म्हणताना वेगळा काळ आणि ग म्हणताना वेगळा काळ. हे ज्याला कळालं त्याला सूक्ष्म ज्ञान झालं. ह्याच्या पुढे सांगू शकत नाही. उदाहरणच नाही आमच्याकडं. संपलं. अजून काय माती सांगाव का? शब्द संपले. मग बुद्धी जर दगड असेल तर जन्मान मारा, मृत्यूलोकात फिरा. बुद्धिमान हा दोष आहे बेटा, पापाचा. बुद्धी पवित्र आणि स्वच्छ आणि एकदम अधिकार तीव्र तीव्र बुद्धी. आणि कळतं कोण तीव्र आहे, कोण मंद आहे, कोण गदळे. सांगतो तुम्हाला, इकडं ती मंद असते पण संसारात तीव्र असते. त्याला पापे म्हणायचं. ते कळतं त्याला कसं करावं, कसं बोलावं, कसं मरुस्तर वागावं, कसा आपला अभिमान जपावा, कसं खोटं वागणं चालूच ठेवावं, दंभ कसा ठेवावा. हे चालू असं त्यांचं. संपा सुटतो का स्वभाव? माणूस बदलतो का? स्वभावात बदल नाही तो ज्ञानी नाही. आवरण टाकलं नाही तर ज्ञान दिलं नाही. देहभाव सोडला नाही तर तुझा अभिमान संपला नाही. कारण देहभावामुळे अभिमान नाही, अभिमानामुळे ताण आहे आणि ताणामुळे मन घाण आहे. कळालं का? आहे का समज? मी जोडतील तुम्हाला. जडाचा अभिमान म्हणतो बंधन आहे.
अभिमान त्या परमेश्वराचा, अभिमान त्या तत्वाचा, अभिमान त्या ईश्वराचा, अभिमान त्या नामाचा, अभिमान त्या भक्तीचा, अभिमान त्या गुरुचा, अभिमान संप्रदायाचा, अभिमान त्या ज्ञानेश्वरीचा. ह्याचा घ्यावा. काय घरातल्या माणसाचा अभिमान एवढ्या पद्धती तर मरावर ते काय करते तुम्हाला पिळून खाते. स्वयंपाक करू नका 8 दिवस, बघा कशी होती मज्जा. घरात झोपी जायचं, खामळायचं मुरमुरे फुटाणे वटाणे. कोणा बरं एकदा अहो 10 मिनिटं माग पुढे जमत नाही, जमत का? मग तुम्हाला कशामुळे चांगलंय? कष्टामुळे. मग ते कष्ट ईश्वरासाठी करा की. हा, ज्या संसारात कष्ट करून हातामध्ये खापर आहे आणि ज्या देहाचं तपश्चर्याचा कष्ट त्यामध्ये हातात ब्रह्म आहे, कोणते कष्ट छान आहेत ते आम्ही सांगायचं का? आपण बोला देहाचे कष्ट संसारासाठी नाही, मन भ्रष्ट करायचे, पण उरलेला काल त्या कष्ट देहाला भगवंतासाठी, अनुष्ठानासाठी, वाचनासाठी, लिखाणासाठी, अध्ययनासाठी, परमेश्वराच्या ओळखीसाठी हे कष्ट करायचे. आपण पारायण, श्रवण, मनन, अध्ययन, आत्मचिंतन, ग्रंथाचं अवलोकन हे करायचं या देहाच्या द्वारे. त्याचं पिसा असावं, त्यात पिसा असावं मनाला. आणि हे उगं तात्पुरतं करावं जगण्यासाठी त्या घरात. आणि जिवंत राहण्यासाठी हे ज्ञान आहे. तिथं मरणच नाही ज्ञानामध्ये. आणि इथं खरंच नाही काही संसारामध्ये सुख नाही, काहीच खरं नाही संसारात. मग तिथलं मन निघत नाही. आणि तिथं सगळं खरं कळतं, तिथं मन थांबत नाही. काय बसा आता वरडा असेल नसेल मग तुमच्या अधोगती ना अज्ञानात सत होय ते विचाराचे नाम नसा आहे. ऐसे या परीची आहे अनादि म्हणती. ऐसी या परीची आहे अनादि म्हणती. हे पाठ करा तुम्हाला. संसार पाठ, पोरगी पाठ, पोरीचं सोनं पाठ, तिला काय काय द्यायचं पाठ, वाघ पाठ. तू कसं प्रेम असतं बघा ना खोट्या वस्तूवर. कराटे असो का कराटे असो, खोटेच आहेत की सगळे. तिथं प्रेम बी खोटच आहे की खरं आहे का? तिला हे द्यायचं, मन देवाला द्यायचं, सुट्टी द्यायचं घ्यायचं, मरुस्त तेच भावना. हृदयातलं अज्ञान संपवावं, मनाची खांड व्हावी, देहाचं भान जाळावं, आत्मज्ञान कळावं आणि स्वरूपाचं स्वराज्य मिळावं. कार्टीन पोर्ट वाघ मान दाखव एक वागती एक. हे आवडच आहे बायकाच या. तैशी सतना असत होय ती माया कशी आहे सांगितलं वेदांताने. वर्णन करू का? करा म्हणले. वेदांती वर्णन करायला निघाले की माया काय भक्तीत नसती, माया वेदांतात. माया मत भक्ती नाही का? तो आणि मी भिन्न भिन्न. त्या भक्तीशिवाय पुढचा रस्ता बी नाही. एक आवडच आहे होता आपण. पोरगी सुंदर पण लोकांना द्यावं लागते, भक्ती सुंदर पण सोडावं लागते. चलू द्या धंदा. तुझी पोरगी परी आहे, घे ठेवून. ती म्हणती माझी लई सुंदर आहे, ठेव घरात. काचत ठेव काचत. लोकांना दान द्यावं लागते पोरगी, तसं मन दान द्यावं लागतं ईश्वराला. कळतं का माकडाला आपल्या? कळतं का? तुझी भक्ती सुंदर आहे ना, त्या भक्तीतून बाहेर यावं लागतं. येडे त्यातून शक्ती ज्ञानाची उत्पन्न व्हावं लागते, परमात्म्याची प्रतिनिधी भोगावं लागते, अभेदाची शक्ती हृदयात यावं लागते, वेदांताकडे मन जावं लागतं, अध्यात्म पाहावं लागतं, स्वरूपाला प्रगट करावं लागतं, आपल्या आपल्या पदावर यावं लागतं आणि शेवटी पांडुरंग व्हावं लागतं. ती खरी भक्ती. कळतं का? तुझी सांगा. तसं भक्तीमध्ये भेद आहे. काढवे तू आणि मी, मग ती खरी भक्ती. तुझी पोरगी बाहेर काढ, मग खरी भक्ती आहे. तिला नांदायला घरी
तसं बुद्धीला नांदायला आत्मस्वरूपाच्या दारी. येडपट उठलं कुठं. काय शोधते बाबा. ते आज तर मला तुझ्या घरात तर तुझ्या पोरी नांदा लोकांच्या दारात. सुंदर असलं काय तरी वाटपूस करते का? कळालं का? पोरं घरात कोंडा खाणं लागतं महिला. आज चॉकलेट चोरलं उद्या सोनं चोरशील. कळालं का? तसं हे भेदाची भक्ती थांब. तुझी पोरगी लोकाची बाहेर काढ. तसा भेद भक्तीतला बाहेर काढ. ती भक्ती आहे पण अभेदात्मक नाहीये. सांगा काय ताई आम्ही त्याच्याशिवाय हे विजात होत माकडं. ज्या रूपात आलं असत होय तिला सत म्हणावं म्हणजे खरं खरं. तिला मायेनं बाद होतो तिचा. ती माया संपत्ती नाश होतो तिचा बाद होतो. असत मला दिसायची. आता तिला खरं म्हणताय ना. असत म्हणजे खोटी. वंद्यापुत्र वंद्यापुत्र दिसत नाही दिसायची. मग त्या मायेला असत म्हणता येत नाही असत म्हणता येत. सत म्हणावं खरं बाद होत नाही तिचं जात नाही. ती निवृत्त होत नाही. ती चालली ज्ञानानं. आणि खोटी म्हणावं दिसायली. असत म्हणावं दिसायली. सत म्हणावं चालली. मग सतय म्हणू दिना असतय म्हणू दिना. सत असता विलक्षण स्वरूपान बाद योग्य. तिला म्हणा माया अनिर्वचनीय. इथं उपयोग होतो. इथं ज्ञानाचा विचारसागरचा उपयोग इथे येतो. ज्याला नाही कळत माती कळत वाचून कळत असत नाही. साधूची खरं पाहावी लागते. अध्ययनाची स्थिती भोगावी लागते. हृदयानं तप करावं लागतं. अनुष्ठान संतापाशी घडावं लागतं. वेदांताचा रस हृदयात मिळावं लागतो. परमात्म्याचं भान यावं लागतं. अज्ञान जळावं लागतं. पापानं पडावं लागतं आणि स्वरूपानं प्रगटावं लागतं. त्याला साधूच्या संगतीचं फल म्हणावं लागलं. म्हणताय लिहिलंय माऊलीनं. आम्ही आमच्या मनचं बोलत नाही. मग तुम्ही ऐकायला एवढे चांगले एवढे लहान आहेत का? आमचं काही बी ऐकायला. इथं आधार आहे ओवीचा. ओवी म्हणजे वेद आहे. वेद म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे भगवान आहे. आहे का समज मी? उसे बोलते भगवान कुठं कळत. अज्ञान में ज्ञान नाही राहता. खरंच एक शक्ती हृदयाची भक्ती असते. त्या ठिकाणी पांडुरंग प्रगट असतो. म्हणून तर ते देह पंढरी आत्मा पांडुरंग. खूप चिंतन मस्त यायला. आता ती माया कशी सत म्हणता येणं असत म्हणता येणं. सत असत विलक्षण स्वरूप वाहन. तिला स्वरूप खोट बाद योग्य. ती ज्ञानाने बाधित होती. तिला म्हणायचं अनिर्वचनीय मिथ्या. तिला म्हणायचं माया. ऐशी या परिचय अनादि म्हणती. ही अनादि कालापासून तुमच्या संग्रह. एका जन्मात नाही कोटी जन्मात तुम्ही तिला धरले. बुद्धी ती उरलीये म्हणून तुम्हाला वासना शिरलीये. अंतःकरण तुमचं क्रोधानं बाटलेले आणि ते अंतःकरण देहामध्ये एक झालेलं आहे. भगवंतात कुठे गेलं अंतःकरण? अंतःकरण म्हणजे मनबुद्धी. ते अंतःकरण देहामध्ये एकच एक झाले. पांडुरंगामध्ये कुठं आले? मी केलं माझा देह माझं लेकरू. खरं जगत जगत बी नाही तू बी नाही. जगदीश्वर बी नाही. सगळा तोच आहे. आणि तो रूपाला आला नामारूपाला आला. तुका म्हणे झाला सोपा आला नामारूपा. तुका म्हणे झाला सोपा आला नामारूपा. सोपा झाला की दिसायला वाटायला. उदबत्ती दाखवायला आणि निवेद्य खायला. बघता आता तुमचा खात नाही निवेद्य. तुमचं खात होय पासून करताना सगळा वास खायला बाई. त्याच्यासाठी कर केलं हे भाव वेगळा असतो. माझा पांडुरंग खाणारे भाव वेगळा असतो. त्याचा निमित्त दाखवायचा हा भाव वेगळा असतो. म्हणून भक्तीमध्ये आणि नक्तीमध्ये अंतर आहे. ज्या भक्तीमध्ये मन संपन्न जात आणि आत्मधन हातात येत. ईश्वराचा भिन्नत्व प्रगट. ती भक्ती भगवंताला आवडते. पूर्ण भक्ती. कळत नाही बेटा. आणि कळता कळताच कळत असत. आम्हाला काहीच्या गर्भात कळालं का? कळता कळताच कळते कुठली स्थिती. ज्ञानेश्वर सांगताना अशी नव्हती मी आधी.
सेकंदाची ओवी आणि ओवी मध्ये परमभक्ती व भगवंताची शक्ती परमात्म्याची प्राप्ती अभेदाची स्थिती त्याला म्हणा ज्ञानेश्वरीची मला प्राप्ती 26 आद्या झाले 13 आणि 13 बरोबर आहे की नाही भगवंत मला तुला 13 काही कळत नाही मागे ये तू येडीस इकडे ये. तुला देतो इकडे झाल्यानंतर कोणताच महाराज मागे येत नाही ते म्हणतो काय माग तुला येऊ का मला काय करायचे ते बघत का राम राम आई तुमच्या मला त्याचं आपण मी म्हणलं असतं चालेल मला काय करायचे तुम्ही का मी येऊन असं माझल्याने बोलण्याचं तर नाही चला माग आले चटकन बरोबर आहे का नाही लाडू संपले लेकर आले ते म्हणते अजून खायची माय अजून करती तीच माय असती म्हणून तर आम्ही तुम्हाला गुरु माऊली मिळतो भगवंत का करायला तो डबल हे आत्ता कळालं वाणीच थांबायला तयार नाही आता खान 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 ओवी अशी नाचायला डन 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 नाही पाठ करून बोलायचं नाही इकडे तिकडे बघायचं नाही आणि गोष्टीकडे जायचं नाही आणि लोकांना गुंगवायचं नाही काही गरजच नाही अरे इथं वेदाचा सारे बुद्धी ब्रह्माकारे व्यक्ती भोगावी ज्ञान भक्ती यावी आणि ईश्वराचं आणि बुद्धीचं मिलन व्हावं हे माऊलीचं मनोगत आज प्रगट व्हायले आणि माऊलीच करायले भयानक तुफान आनंदी माऊली त्यांची स्थिती दिली आहे एवढं बोलतात आम्हाला 10 ठिकाणी पंक्चर गाडी आमची मोडकी गाडी आमची धड नाहीये चाक मोडलेत आयुष्याचे पण भगवंत द्यायला खूप अरे माऊली आहे आमच्या सोबत माऊली आहे गुरु माऊली माऊली गुरुदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु रंगनाथ महाराज की जय सब सा